हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओच्या सेकंड पार्ट मध्ये. कंटिन्यू करत राहा. सो सेकंड पार्टची सुरुवात होते स्वयंपाकापासून. आली कळती त्याच्यात बघ ना, पिशवीमध्ये त्या गोणीच्या ह्याच्यात होते बघ. तो ये पहला तेल, वाह वाह वाह, इसको बोलते हैं मेरे स्टाइल. चल और थोड़ा अन्ना, थोड़ा मैगी के लिए इतना लगता है, डाल बस. सो अभी ये हो गया है. इसके बाद तेल डाल दिया है. अभी आगे का देखते हैं क्या होगा, कैसे होगा, लेकिन बनेंगे. पहला स्टेप फॉलो कर दिया. पहला स्टेप हो गया, हमने शुभारंभ कर दिया. ये तू डाल. सो बहुत गड़बड़ी चालू है. पहले शेप को आने दो. शेफ एक को दे पकड़. विशाल बैठ पकड़ ले. सामग्री है. काय टाकायचं आता हळूहळू. पहिले मिरची तोडले ना, का रे तोडले ना, कापले बघ ना. आता जाऊ. मोरी नाही का, आहे पण त्यामध्ये मिक्स डायरेक्ट ती. जिंजर मिरचीचा तडका. ठरव ना तू किती आ रहा है. कांदा जो कांदा ज्यादा टाइम नहीं लगेगा. हम कुछ ही देर में खाने के लिए बैठ जाएंगे. ऐसे ही चलता रहा तो 4 बजे हम बैठ जाएंगे खाने को. अरे वो शेफ के हाथ में. हाँ, ये शेफ खाना बनाता है या जलत है. अजून दुसरं काय सामान बघ तिकडे काहीच नाही. काय नाही काय नाही आता. सो तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात भरपूर स्वयंपाकाची गडबड चालू होती. भरपूर काही ना काही सगळे लोक आपापल्या पद्धतीने ट्राय करत होते स्वयंपाकाचं कसं काय करायचं. सगळे आपले रेसिपी, हे मसाले टाक, ते मसाले टाक, असंच बनवायचं चालू होतं. जसं टाइम लाईफ मध्ये बघू शकतात. मित्रांनो, ह्यात तुम्ही बघू शकतात आम्ही आमचा स्वतःचा टेंट सुद्धा आणला होता. हा 4x4चा टेंट होता, ज्यात मिनिमम 4 किंवा मॅक्झिमम 5 ते 6 लोक पण झोपू शकतात असा टेंट होता. यात तुम्ही बनवायची प्रोसेस सुद्धा बघू शकतात, कसं आम्ही टेंट उभा केला, अरेंज केला सगळं. आणि एवढ्या वेळात आमचा स्वयंपाक पण रेडी झाला होता. मित्रांनो नमस्कार, मी कुशल तिवारी. माझ्यासोबत माझे फ्रेंड सर्कल, साहिल दादा, जीवन सर, विशाल दादाचे मित्र आणि शुभम द ब्लॉगर. तो त्याच्या चॅनलला तुमचं खूप खूप अभिनंदन. तर विशाल दादा इकडे बस ना. ते बघा, फ्रेम मध्ये हे तुम्हाला यांचं जे वाक्य आहे ते आम्हाला कसं भेटले, काय काय झालं ते आम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे. समजलं ना. सो फायनली आम्ही टिटवाळावरून एक ट्रेन पकडली. 6:21 ची ट्रेन होती. एवढा धावपळ केला. हा, कसारा ट्रेन. आणि आम्ही ना, म्हणजे ते बोलतात ना, प्लॅन जो असतो असं लगेच प्लॅन होतो लगेच. तसं आमचं प्लॅनिंग होतं की शाळेवरून दादा सुटला, दादा घरी आला, आंघोळ केली, म्हणजे 5:30ला शाळा सुटली. विचार करा तुम्ही, 5:30ला शाळा सुटली. तो माणूसला 6:21 ची ट्रेन पकडायची टिटवाळा स्टेशनला. त्याचं घर शाळेवरून इकडे घरी यायला कमीत कमी 15 मिनिटं लागतो. मग घरून स्टेशनला यायला 10 मिनिटं लागतो. हा, तर त्या माणूसचा कॉन्फिडन्स बघू शकता तुम्ही. तो घरी गेला, आंघोळ केली त्यांनी. हा, बॅग पण नाही भरलेलं होतं, ते बॅग पण भरले. मग ते सगळं झाल्यानंतर आम्ही रनिंग करत होतो. आमच्या मागे ते जसं सगळ्यांसोबत होतो, काय कुत्रा मागे लागला. ते आमच्या मागे, आम्ही कुत्र्याच्या पुढे.
ते आमच्या मागे आम्ही कुत्र्याच्या पुढे धावतोय थोड्या वेळानंतर आम्हाला ना समोरून एक कुत्रा दिसला. मग आम्ही थांबलो. म्हणलो नाही जास्त नाही. धावल्यानंतर ते चावते. आम्ही आलो त्यानंतर तरी पण आमची टायमिंग 6:18 आम्ही स्टेशनला. तुम्ही विचार करा काय आमची टायमिंग आहे. त्यांना टायमिंग शिकायचं असेल ते नक्कीच साहिल दादाकडे टाइम मॅनेजमेंट साहिल दादाकडे भेटा. अरे भाई तेरे पास फोकस ही नहीं, तू काला दिख रहा है, इधर आना. कैमरा में तू है ना. काला और गोरे का संबंध नहीं है. आपको फोकस इमोशन. हाँ इमोशन कह रही हूँ. ठीक है. फिर हमने वहाँ पे ट्रेन में चले तो हमको कुछ अनक भनक से चेहरे दिखे. कोई एकदम काला ऐसा मोटा चैन पहन के. सो दैट इज द डिफरंट पार्ट. देन आफ्टर आमच्या ट्रेन मध्ये एक संत्रीवाला चढलो तर आम्हाला जागा नाही भेटली. आम्ही बॅग ठेवलो. बॅग ठेवायची जागा होती. ते माझी मोठी बॅग रेड कलरची लय जड बॅग होती. मग आम्ही त्याला मग दादा पण होता. दादाची पण बॅग ठेवली आम्ही. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर आम्हाला असं फील झालं की आता जागा खाली होणार आहे. मग आम्ही थोडंच साईडला ते बघा असं कोपऱ्यात सीट असते तिकडे जाऊन उभं झालो. एक साईडला मी आणि एक साईडला दादा. मग आमचं थोडं असं प्लॅनिंग चालू होतं की एक जण उठला आणि दुसरा पण उठला. मग तो दुसरा कोण घुसत होता. आम्ही बोललो ए भावा दादा इज हिअर डोंट टेक अ सीट. तो दुसरा मित्र बोलला त्याचा नाही इकडे पण सीट खाली होतोय. बोललो ओके नो प्रॉब्लेम यू कॅन सिट हिअर. त्याच्यानंतर एवढं आमचं हे ट्रॅव्हलिंगचा ट्रेनचा एवढा विषय होता. ट्रेनचं उतरल्यानंतर ते तुम्ही बघितलंय का उंबरमाळीला आम्ही उतरलो तर तुम्ही कधीतरी बघितलं असेल की शाळेवरून सुट्टी झाल्यानंतर पोरं कसं भागतात घरी. ट्रेन सुटल्यानंतर असं म्हणजे मला असं खरंच माझ्या समोर असं आलं की मी 10वीला आहे. शाळा सुटली आणि आम्ही सगळे पळालोय. मिनी मॅरेथॉन सुटलं. असं मॅरेथॉन होतो ना आमच्या टिटवाला असं मॅरेथॉन ठेवतात. आमचे सर होते ते मॅरेथॉन ठेवायचं. ते मॅरेथॉनला असं जेव्हा असं फ्लॅग असं करायचं ना लोक पळत तसं सीन होतं. थांबली की लगेच सगळे बाहेर. दॅट इज द गुड एक्सपिरियन्स फॉर मी की असं म्हणजे गाडी पकडायला हायवेला. मग हायवेवर आल्यानंतर ते सगळ्या आपल्या लोकांना बघायचं काय कुठं जाणार आहे भाडा विचारायचं. मग कधी कोण बोलतो 50 रुपये 40 रुपये पण आम्हाला माहिती द्यायचं 30 रुपये. बरोबर द्यायचं 30 रुपये. 30 रुपयाचं जास्त द्यायचं नाही. 30च्या खाली जायचं नाही. वर जायचं नाही. खाली येऊ शकतो आपण 25 पण देऊ शकतो. that is our value की आमचा आतून एवढा असं भरून आला की त्याला 30 रुपये द्यायचं जास्त नाही. ते दॅट इज द डिफरंट पार्ट. ते फायनान्स आपण नाही बोलला. सॉरी डिस्टर्ब टॉपिक. त्याच्यानंतर आम्ही थोडा पुढे आलो. मग आम्ही दामणगाव पर्यंत इथे घोटीला उतरलो. घोटीला उतरल्यानंतर ते आमचे एक जोक ऑफ द जोक त्या प्रवास मध्ये एक जोक झाला आमच्या समोर की पहिले आम्ही दोघं ते ह्याच्यामध्ये ते आमची बुलेरो पिकअप होती त्याच्यात बसलो आम्ही. ती नवीन गाडी होती. ती नवीन गाडी ती घरी पण नाही पोहोचली असं. ती गाडीमध्ये आम्ही बसलो म्हणजे सगळ्यात पहिले आम्ही त्याचे पॅसेंजर. विचार करा ते आम्ही जानवर नाही आम्ही ह्युमन बीन आहे पण स्मोकिंग ओके नो प्रॉब्लेम. देन वी आर गोइंग टू नेक्स्ट पार्ट. जोक काय झालं एक माणूस चढला आमच्या गाडीमध्ये आणि ती गाडी आमची अशी झाली. वन साइड तो चढला आणि बोलतोय 1 किलो वजन कमी केलंय 162 आहे आता. म्हणजे आता 126 आहे. 126 आहे 1 किलो कमी केलाय. मग त्याचं 1 किलो कमी केलं. त्याच्यानंतर ना तो बसला. मग थोडी गाडीची स्टेपनी असते ना ती सॉकअप कमाई ती अशी झाली. घोटीवरून आम्ही एक म्हणजे आम्हाला गाडी भेटच नव्हती पण काय म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट ट्रॅकिंग
ते फिरायचं असतो ना तर लोक बोलतात पैसे पाहिजे हे पाहिजे नाही, तुमच्याकडे फक्त असं पाहिजे की मला जायचंय, जिगर पाहिजे, जिगर 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 असतो. तुम्ही जे मला बोलले ते मला जमलं, थँक्यू. जिगर पाहिजे. जिगर म्हणजे असं आहे की जिगर तर आहेच, म्हणजे इच्छा आहे माझी की मला आज हा किल्ला करायचा आहे, मला फिरायचंय सगळ्या. आता तुम्ही पाहू शकता आमच्याकडे मोबाईल नाही काय नाही, सगळ्यात सोडून आलोय, काय टेन्शन नाही. ते हेडफोन कसा ते म्युझिक एन्जॉय करायला, बिकॉज आपण सोलो ट्रिप करतोय ना तर फ्रेंड सोबत करतोय, तर फ्रेंड कुठेतरी बिझी झाला, तो काहीतरी करतोय म्हणजे तो भाजी कापतोय, मग कसं आपण असं लावून आपल्या दुनियेत, म्हणजे ही अपनी दुनिया बना लेने का वो गाना बने, सेल्फ को खुद को कैसे मोटिवेट करेंगे, दैट इज द पॉइंट बाय गिवन बाय जीवन सर. ही इज एव्हरी टाइम गाइडिंग अस व्हॉट इज राईट व्हॉट इज रॉंग. देन आम्ही दामणगावला उतरलो बुलोरोवरून. बुलोरोचे खाच वरती सगळं एकदम मस्त. आम्ही तो ड्रायव्हर पण एकदम सुसाटवाला, त्याला म्हणतात ना हेवी ड्रायव्हर होता. त्याची गाडी अशी चालायची असं. दॅट द स्किल हायवे ड्रायव्हर हायवे नाही हेवी ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही उतरलो, मग आम्ही आमचे मित्र म्हणजे दादाचे मित्र आमचे म्हणजे असं मार्गदर्शन ते गाईड म्हणू शकतो आपण, त्यांचे मेंटॉर ते काय विशाल दादा विशाल दादा. आम्ही कॉल केलाय ना पेट्रोल पंपचा आधीच फोन केला की आम्ही पेट्रोल पंपला पोहोचलोय. दॅट्स अ इंडियन कल्चर की आम्ही पोहोचलो नाही तरी पण सांगतोय आम्ही पोहोचलोय. दॅट्स अ इंडियन कल्चर. सो दॅट्स नॉट बीन नोटेड. नेक्स्ट पार्ट की त्यांना सांगितलं की दादा आम्ही पेट्रोल पंप क्रॉस केलाय पण आम्ही होतो पेट्रोल पंपच्या मागे. हा ठीक आहे. पेट्रोल पंपचा 2-3 किलोमीटर आधीच आम्ही सांगितलं की पेट्रोल पंपला पोहोचलोय. दॅट इज द डिफरंट पार्ट. हा ठीक आहे. सांगितलं दामणगावला. मग त्याच्यानंतर आम्ही उतरलो तर आम्ही विचारतोय दादा कुठे, मग दादा बोलतोय येतोय. मला वाटलं की जवळपास असं येतोय. आम्ही बोललो थोडा नाईटचा टाइम आहे थोडा वॉक करू. ते असतात ना लोक सिटी मध्ये करतात नाईट वॉकला जातात. मग आमचं पण माइंड असं डोक्यात आलं की वॉक करू नाहीतर कंटाळे. मग आम्ही वॉक करायला चालू केलो. थोड्या वेळाने आम्ही 2.5 किलोमीटर आलो पुढे पण गाडी नाही आली आमची. म्हणजे असं थोड्या वेळाने मी बोललो कॉल कर कुठे, मग तो बोलतोय हा का असं आहे ठीक आहे येतोय. कधी आमच्या एक गाडी गेली वॅगनार गेली दादाचे, पण दादा तर पुढे चाललंय. ठीक आहे मला वाटलं ठीक आहे दादा दुसरी गाडी नाही रनिंग करा मागे. मग थोडा पुढे आलो की आम्हाला एक आता दैट इज द हॉरर छोटे बच्चे नहीं देखे. ओके ठीक है. सो दैट इज कि हमने एक जानवर देखा. तो वो जानवर का नाम ही नहीं पता क्योंकि वो बहुत छोटा था और हमने देखा भी नाम पता नहीं, वो क्लियर हमने दिखाई नहीं, इसलिए नाम नहीं पता. नाम पता, नाम तो मालूम पड़ जाता प्रॉपर में दिखाई नहीं. ठीक है वो नहीं दिखा तो हम, लेकिन क्या होता है नहीं दिखा ना तो हम उदास नहीं हुए, थोड़ा और आगे है. क्यूरियोसिटी वो क्या था, थोड़ा और आगे है तो हमको एक उससे बड़ा दिखा. वो भी हमको क्लियर नहीं दिखा पहले, थोड़ा हम और आगे है उसको. उसके ऊपर हमने लोग होते ना डर जाते हैं कौन सा तो जानवर है, रात को सुनसान रास्ता, हम दो वो जानवर वाइल्ड जानवरों के सामने जानवर, समझ रहे हो. 2 जानवर हम वो अकेला जानवर थे. ऐसा हो गया. 10 मिनट का आधे घंटे किधर जाएगा. तो ये अलग नाश्ता बना है. थोड़ा सा आगे आए दूसरा बोलता है रिफ्रेशमेंट. ओके मैं बोला अच्छा इधर पे जाएगा 20 मिनट जाएगा. ये करने में 20 मिनट बहुत दिन से खाली नहीं किया. लेकिन वो लगे 2 मिनट में तो और क्यूरियोसिटी बढ़ गई. और ये 15 मिनट किधर घटाने लगे. थोड़ा सा आगे आए पवन चक्की आपको पता है, विंडमिल. इंग्लिश में उसको विंडमिल कहते हैं, मराठी में पवन चक्की बोलते हैं. बरोबर ना. बरोबर. सो फ्रॉम देयर पवन चक्की के आगे आए ना तो एक तो ऐसा डायरेक्ट, अगर गाड़ी ऐसी हुई तो आप नीचे आप ऊपर, गाड़ी नीचे आप ऊपर, ऐसा सीन. तो वो हमको गाइड किया. दैट्स कॉल्ड द गाइड. सो एक्सपीरियंस ड्राइवर दिया. इतना कुछ होने के बाद हमारी गाड़ी की रफ्तार फिर से उसी 1 नंबर से 4 नंबर पे जाती है. नीचे गया तो डायरेक्ट दरी में, नीचे गया तो डायरेक्ट दरी. हाँ. और उन्होंने ये भी बताया 2 व्हीलर से आए तो गाड़ी राइट साइड में रखने का, लेफ्ट साइड में रखा तो
हवा उड़ा के आपको उसमें लेके जाएगा, रास्ते से नीचे खाई में, और आपकी बॉडी ऊपर, आप ऊपर, लेने भी कोई नहीं आएगा आपको, बोलेगा जान दो उधर से कौन निकालेगा, खर्चा आएगा 5,000 का। दैट्स द पार्ट ऑफ आवर जर्नी। देन हम धीरे से जहाँ पर हमारी मंजिल थी वहाँ पर पहुँचने की उम्मीद रखे हुए आगे आ रहे थे, तभी गाड़ी का एक टर्न मिला तो सीधा अलग रूट पे जाना था, लेकिन ड्राइवर ने कंट्रोल किया, गाड़ी को थोड़ा सा ऊपर लिया, साइड में पार्क किया। हम सब उतरे, एक कॉल किया हमने जीवन सर को। अभी यहाँ पे देखिएगा जीवन सर की एंट्री। जीवन सर, हाँ आ रहा हूँ, ये जो गाड़ी आपकी है, हाँ जीवन सर वहां से मिल्खा सिंह की स्पीड में, मतलब हमारे पास जो भी है वो छोटे मोटे नहीं है, सब खिलाड़ी है, सब आपका, सब ऐसा जूम डायरेक्ट हमारे कार के पास लैंड, इतना तेज उड़े। फ्लाइंग सिख के बाद इनका ही नाम लिया जाता है। अलग बात है कि उनकी कविताओं से आप प्रभावित हो सकते हैं। देन वो पहुंचे तो हमारा प्लानिंग जो था वो उन्होंने 2 मिनट के अंदर हमारा अलग नेक्स्ट प्लान देखा। प्लान बी ये था कि हम ऊपर बनाते थे खाली, उसके ऊपर प्लान ये था कि उसके ऊपर बनाते थे। ओके, प्लान ए कैंसिल हुआ, प्लान बी देखने गए तो हमारे प्लान सी डिसाइड हुआ इधर विशाल सर, इन्होंने बोला नहीं मजा नहीं है, अलग ट्राई कर, हमको कुछ अलग। क्यों? क्योंकि हमने टेंट लाया था, हमको दिखाना था कि हम टेंट लाए, ये तो हम ऊपर, ये टेंट में पैसा भरा है 4,000 4,500 का, सॉरी ये 4%, वो भी तो वसूल होना चाहिए, वो भी वसूल होना। हाँ। देन ठीक है, थोड़ी सी बातें करते हुए हम नीचे आए कि हम यहाँ बनाएंगे, लेकिन वो जगह किसी को जमी नहीं। दैट इज साहिल सर को वो जगह जमी नहीं, यहाँ नहीं जमेगा अपने। सो वी मूव, थोड़ा सा और आगे जाने को सोचे, आए आगे, गाड़ी पार्क की, सब आपने सिस्टम देखा होगा, खाना पीना बनाया, उसको जलाने में तो 1 घंटे चले गए। सबसे बड़ी बात तो ये है, आप कभी भी जाओ कहीं पे ट्रैकिंग तो लाइटर कैरी करो, क्योंकि वो साहिल सर ने किया था, लेकिन उसका यूज थोड़ा लेट हुआ। नहीं, माचिस गार कल बारिश गिरा था, फिर भी बारिश गिरा था। यहाँ पे मैंने सुना है कि कल माचिस गीली हो जाती है, थोड़ा बारिश गिरा था। इसका मतलब ये नहीं कि लकड़ियाँ ज्यादा गीली, लड़कियाँ नहीं, आप इसको पॉइंट से बिगड़ रहे हो, लड़की से अलग पॉइंट में मत ले जाओ मुझे, यहाँ पे आओ। तो लड़की जो नहीं है, लकड़ी जो थी वो गर्म नहीं हुई थी, शाम के टाइम गीला हो जाता है। एक्सपीरियंस लोग कहते हैं कि शाम के टाइम ये गीली हो जाती है, तो आप वो गीली मत समझो, इधर की बात ध्यान दो। सो दैट इज दैट, डोंट चेंज द टॉपिक, वी कम टू आवर टॉपिक। सो हमने खाना बनाया, खाना इतना अच्छा बना क्या बोले, क्योंकि उसमें आलू ही नहीं चुरा। बटाटे में थोड़ा सा टाइम लगता है, सब जानते हैं, तो हमारे पास इतना टाइम नहीं रहता। कैसा जंगल में है ना, खाना है, भूख लगी थी पेट में। सब कितने बजे से चूहे दौड़ रहे थे, 12:30 बजे से वो आदमी स्कूल में गया, सीटी बजा बजा के पेट खाली हो गया। अभी वो आप सोचते हो कि वो अच्छा खाना बनाएगा, अच्छा बनाएगा। क्यों? क्योंकि उसको भूख लगी, लेकिन उसको जो चीज नहीं खाना वो सही नहीं बनेगा। उसको बटाटा नहीं खाना था, बराबर बाहर। ओके, देन उसके बाद भाकरी बिक्री खा के हमने ये टेंट तो देखा ही रहेगा, टेंट एक नंबर। अभी तक अंदर कोई गया नहीं, दूर से ही देखो, एक नंबर, और कोई अंदर भी नहीं जाने वाला है, मुझे ऐसा फील हो रहा है। दैट इज द पार्ट ऑफ कि हम आधे घंटे से इसी टॉपिक पे बात करें, कुछ मजा नहीं, सिर्फ हंस रहे बस, समझ रहे हो आप, बराबर ना जीवन। यहाँ पे क्या किया, उसका पूरा क्रेडिट जो है वो विशाल दादा आपको बताएंगे, कैसे लेना है, कैसे किया किसी ने। कंटिन्यू विशाल दादा। हॅलो, नमस्ते, विशाल साबळे माझं नाव। तर मला यांनी कॉल केला, म्हटले इकडे जायचंय, धामणगावला भेटा। आम्ही धामणगावला न्यायला आलो यांना, धामणगाववरनं इकडे आणलं पाचपाट्याला, आणि इकडे आल्यानंतर म्हटलं तुमची कशी काय प्लॅनिंग आहे मला सांगा। त्यांनी सांगितलं असं टेंट मध्ये आपल्याला मुक्काम करायचंय नाईटला, आणि
सगळी सोय केलेली जेवणा वगैरेची. मग त्यांना घेऊन आलो मी इकडे पाचपाट्याला. म्हटलं आता किल्ल्यावरती जायचं चला, पण तिकडे त्यांनी प्लॅन मग कॅन्सल झाला. तिकडे आम्हाला किल्ल्यावरती जाऊन टेंट मध्ये राहून जाऊ दिलं नाही. मग आम्ही इकडे नाईटला तिकडेच मुक्काम आणि तिकडे सगळं जेवणा खावण्याची सोय करायची होती. मग तिकडचं कॅन्सल झालं. मग आम्ही इकडेच गाडीजवळ होती, म्हटलं गाडीजवळच आपण टेंट करू आणि तिकडेच जेवण बनवू, जाळबीळ करू, शेक जे चूल बनवू आणि जेवण बनवू. हा असा प्लॅन झाला आमचा. आणि इकडे आलो, पण मग इकडे वेगळं जागा नव्हती, जागा सापडवलो. इकडे जाऊ तिकडे जाऊ असं शोधता शोधता इकडे मग आम्ही भरपूर पुढे आलो. किल्ल्यापासून बरंच पुढे आलोय, 500 मीटर पर्यंत. पण मग गाडी लावली, मग 3 दगड गोळा केले. मग लाकडं पण भेटलं. लाकडं इकडे तिकडनं काड्या गोळ्या केल्या. गौरे आले नाही, गौऱ्याचा नंतर पाठ आहे. हा अगोदर क्रेडिट म्हटले तू बीच में. संध्याकाळमुळे गार झाले, हे पूर्ण ओले झालेले, काड्या बिड्या सगळे ओले झाले लाकडं. त्यामुळे कागद प्लॅस्टिक काहीच जळत नव्हतं. ते भूक मारून माचीस आमच्या तिन्ही पण जळून गेल्या. आग लावता कामच आहे आग लावायला. 3 माचीस संपून गेल्यानंतर लायटर पण जळत नव्हतं. नशीब माझ्याकडे अजून एक माचीस होती. मी म्हटलं ती लाकडं जळत नव्हते. मग तिकडे कुठे साईडला गेलो मी आणि शोधता मला गौरी भेटली आणि गौरी पेटवली. गौरी जाळावर टाकली. मग अजून कागद गोळा केले आणि प्लॅस्टिक वगैरे पेटवून बरोबर जाळ झाला हळूहळू. आणि त्यानंतर मग जाळ झाला, मग टोप ठेवला. त्याच्यानंतर मग तांदूळ निवडायला गेलो. त्याच्यामध्ये खडे होते. परत खडे निसा, पाण्याची सोय नाही. उगाच बावडी आहे, बावडीमधनं पाणी घेतलं आम्ही. तर तिकडनं आणि जाळ तर आणलेलंच आहे मी. पाणी पिण्याची सोय होती. मग तिकडनं जाळ केलं कसं तरी आणि एकमेकाला प्रत्येकाला आणि सर्व आणलेलं डिश मध्ये. मग टमाटे कापले, कोणी काय कापले, कांदे कापले, गाजर पण, टमाटे, कोथिंबीर, मशरूम, हे सगळं. पहिले तेल टाकलं आम्ही, मीठ, स्ट्रॉबेरी सगळं टाकलं. सविस्तर सांगतोय मी की आम्ही पहिले कांदा वगैरे टाकला, फ्राय केलं. मिरच्या वगैरे टाकल्या. त्यावरती मग मीठ मिरची टाकली. मग टमाटे वगैरे ते मिक्स केले. त्याच्यानंतर राईस टाकला. राईस नंतर बटाटे टाकले. त्यावरती मग मीठ मिरची टाकली आणि फ्राय केलं. हलवून घेतल्यानंतर मग राईस टाकला. राईस म्हणजे पाणी टाकलं. असं केलं. किती वेळा राईस टाकलं, किती वेळा पाणी टाकलं? एक वेळ नॉर्मल टाकलं, पण जास्त नको व्हायला. मग थोडं 2 वेळेस वाढत गेलो आपण. मग त्यानंतर व्यवस्थित झालं. जेवण झालं. जेवण केलं आम्ही. डबा पण आमचा गार झालेला. मग आता गरम भात आणि मिक्स मध्ये चपाती वगैरे यांनी आणलेलं दुसरं काही नॉनव्हेज वगैरे. त्या भात शिजेपर्यंत आम्ही भेळ खाली. आणि त्यानंतर मग जेवण केलं. पाणी बिनी सोय. जार पण संपला आमचा. मग बावडीतून पाणी आणलं हात धुवायला पण पाणी नाही आम्हाला. संत्री वगैरे खाली, केळं खाली, नाश्ता फ्राय. जेवणानंतर नाश्ता पण झाला आमचा, म्हणजे ब्रेकफास्ट पण झाला. आणि त्यानंतर पण झाले. जेवण झाल्यानंतर आम्ही जरा शेकतोय. आता गरमाई आली का मग मस्त टेंट मध्ये जाऊन झोपू, आराम करू. आणि सकाळी परत भेटू तुम्हाला सकाळी परत भेटू तुम्हाला मॅगी सोबत आणि गडावरती. मॅगीचा पार्ट बघायचा असेल तर, मॅगीचा पार्ट बघायचा असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. हा खरं सांगतो, लवकरच भेटू. लाईकचं बटन किल्ल्यावरती लाईकचं बटन दाब. लगे ओके. शेअर करा, सबस्क्राईब करा वी आर हिअर. की आमच्यासोबत काका आले. मग काकाला विचारू आम्ही कसा वाटला त्यांना. आता ट्रॅकिंग नाही झाली पूर्ण आमची, पण त्यांनी आमच्यासोबत कमीत कमी 6 तास व्यतीत केलाय. तर त्यांचा 6 तासाचा एक्सपिरियन्स घेऊ. ओके काका, सांगा तुला कसा वाटला 6 तास आमच्यासोबत. नमस्कार, मी भास्कर भांगरे. मी राहणार आडसऱ्यामधला. तर आज फट्ट्या किल्ल्याला आलो मी. मग ती मित्र त्यांच्यामध्ये येऊन भारी वाटलं. एकदम चांगलं वाटत आहे. वातावरण इकडं मस्तपैकी
त्या वातावरणामध्ये आम्ही मजा हजाने धुनी पेटून इकडे शेकायला बसले, चांगलं वाटत आहे. तर उद्या सकाळ पट्ट्या केल्यावरती पण जाणार आहे. तिथले काही गोष्टी आम्हाला अनुभवाला बघायला भेटतील. तर या ठिकाणी बावडी आहे, आमची कार आहे इथं, हे आमचे टेंट लावलेलं आहे आणि इथं आमची धुनी आहे. तर या अंधारी रात्रीमध्ये आम्ही धुनीवरती शेकुळून माझ्या हाजानं बोलतोय. हा, तर इथं थंडी बिंडी भरपूर आहे. ते लाकड नसते भेटले तर आम्ही इथं भरपूर थंडी मध्ये गारटला असतो. पण मग लाकडं बिकडं मस्त पैकी भेटले, झोपायच्या ऐवजी शेकतच व्यवस्थित आहे, एकदम मस्त पैकी चांगलं वाटत आहे. तुमच्या संगतीला येऊन, जोडीदारांच्या संगतीला येऊन चांगलं वाटत आहे, एकदम भारी वाटत आहे. एवढं बोला अजून बोला. बोला काका, काय नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच. व्हिडिओ नक्की बघा, सगळ्यांनी लाईक द्या, सबस्क्राईब करा आणि शेयर करना बहुत जरूरी है, क्योंकि आपके एक शेयर से कुछ आपका कुछ नहीं होगा, लेकिन यहाँ पे बहुत कुछ होगा. हम मोटिवेट होंगे, हम अगले वीडियो बनाएंगे, आपको और हंसाएंगे और ट्राई करेंगे कि आप और अच्छे से हंसो. ऐसा मजाक कहीं नहीं देखने को मिलेगा. आपके यहाँ से हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है. सो हमारा ये पूरा टीम आपके हंसी के लिए काम कर रहे हैं. जो हम आधे घंटे से बक रहे हैं, आपके हंसी के लिए बक रहे हैं. तो हंसी के लिए नहीं, लाइफ में खुद को टाइम दो. हंसी के लिए नहीं, एक्चुअली हम वो लाइक का बटन है ना, उसके लिए काम बराबर. आप भी ट्राई करो. आप भी ट्राई करो. अगर आपको कभी आना रहेगा तो नंबर है, आप उसको नीचे डाल दूंगा, नीचे डाल देंगे. जब जरूरत पड़ेगा, नाम जानने की जरूरत नहीं. आप मेरे से जुड़े रहोगे तो खुद नाम पता चल जाएगा. एक मिसाल होती है, कुछ तो कहावत कही गई है कि आपको आपके कर्म से जाना जाएगा, आपके नाम से नहीं. तो कर्म वैसा करो, नाम से नहीं. नाम से तो सब जाने जाते हैं, आप कर्म से जाने जाओ. ओके, सो टुडे द स्टोरी एंड. बाय बाय, वी विल मीट यू नेक्स्ट स्टोरी. से दूर है, मोबाइल से दूर है, इसलिए खुशी है. बराबर. नहीं तो मोबाइल में ये सब घर से दूर है. घर से दूर क्यों है? क्योंकि घर पे मोबाइल रहता है, इसलिए हम दूर आए तो मोबाइल यूज नहीं कर रहे. हमको सिर्फ एक ही चीज दिखता है कि घर पे रहते तो मोबाइल, बॉस का मैसेज आया, स्कूल का मैसेज आया, जहाँ पे जॉब पे जाता है वहाँ का मैसेज आया, HR का मैसेज आ रहा है, HR CO का मैसेज आ रहा है, सबका मैसेज आता रहता है. गर्लफ्रेंड का सबसे बड़ा प्रॉब्लम, गर्लफ्रेंड का मैसेज आ रहा है. वही तो आजकल की पीढ़ियों को बर्बाद हो रहे. तो मैं उनको यही बताना चाहूंगा, बुलाएगी वो कब बुलाएगी. नहीं वो बुलाती है पर जाने का नहीं. पर इंतजार करता रहता ना, कब बुलाएगी. बुलाएगी तो जाने का नहीं. That is the joke of the part. जोक को साइड में रखते रहो और ट्रैकिंग करते रहो. अपने महाराष्ट्र राज्य में बहुत सारे किले हैं. दोस्तों के साथ जाओ. दोस्तों के साथ जाओ. इंजरी नहीं होना चाहिए. जहाँ का नॉलेज ना रहे वहाँ का नॉलेज कलेक्ट करो, फिर वहाँ पे जाओ. हमारे साथ जो गाइड है हमारे, उनके कम से कम उन्होंने 500 बार किलो के ऐसे, मतलब 500 बार उन्होंने 500 ट्रैक सबमिट किए रहेंगे. चाहे वो एक ट्रैक को 10 बार किया रहे, चाहे 20 बार किया रहे. दैट इज ओनली वन पर्सन, जीवन सर. वेलकम. एंड सेकेंड, जिन्होंने 400 बार किया रहे, साहिल कातड़े सर. वेलकम. थैंक यू. सो दिस इज दे बोथ आर guide for any trek. If you want to trek any trek, Harishchandgarh, Harihar Fort, Pep Fort, any fort you want to visit, please contact this person. They are very knowledgeable in trek, as well as his knowledge, experience is different. अगर आपको खाना बनाना नहीं आएगा वो भी सिखा देंगे. आपको पहाड़ पे चढ़ना नहीं आएगा, आपको पहली सीढ़ी सिर्फ पहली सीढ़ी पे अपने कदम रख दिया तो ये आपको ट्रैक सबमिट करा के रखेंगे. ये वैसे है. मैंने पहला ट्रैक साहिल सर के साथ किया था, माउली ट्रैक था. आज तक वो ट्रैक में भूला नहीं हो. सो दैट इज द बेस्ट पार्ट कि आप कौन सा ट्रैक किए, किसके साथ किए, वो आपको याद है. पहला ट्रैक याद रहना चाहिए. पहला और लास्ट कौन सा किया वो भी याद है, क्योंकि आज भी करने वाला हूं. क्यों? अभी
बहुत ट्रैक हो गए और जीवन सर के साथ तो अनलिमिटेड ट्रैक हो गए। सो दिस इज द पार्ट ऑफ द जोक। सो प्लीज ओनली वन थिंग, लाइक शेयर एंड सब्सक्राइब। भीख नहीं मांग रहा हूँ, आपको बता रहा हूँ 20 मिनट की मेरी मेहनत का फल रहेगा। आपका काम है करने का। आपका काम है, आपका एक लाइक से मुझे आपका कुछ नहीं होगा, मेरा बहुत कुछ होगा। सो लाइक